नागपुरात 2 दिवसांपूर्वी झालेल्या हिंसाचारानंतर अनेक भागात संचारबंदी लागू करण्यात आली होती। दरम्यान हळूहळू जशी परिस्थिती नियंत्रणात येते तसं संचारबंदी शिथिल करण्यात येते। नागपुरात 2 पोलीस स्टेशन हद्दीतील संचारबंदी पूर्णतः उठवली गेली। काही भागात 4 तास शिथिलता तर हिंसाचारग्रस्त भागात पोलीस स्टेशनमध्ये संचारबंदी कायम असेल। आजपासून दुपारी 2 वाजल्यापासून नंदनवन आणि कपिलनगर या ठिकाणची संचारबंदी पूर्णतः उठवण्यात आली आहे। शांतीनगर, पाचपावली, लकडगंज, सक्करदरा, इमामवाडा, यशोधरानगर या भागात आज दुपारी 2 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत म्हणजेच 4 तासांसाठी शिथिलता देण्यात आली आहे। कोतवाली तहसील आणि गणेशपेठ या हिंसाचारग्रस्त भागात संचारबंदी पुढील आदेशापर्यंत कायम राहील। 2 पोलीस स्टेशन नंदनवन आणि कपिलनगर या पोलीस स्टेशनमधून संचारबंदी आज उठवण्यात आलेली आहे। तसेच परिमंडल 3 जे आहे त्याच्यात लक्कडगंज, पाचपावली, शांतीनगर, परिमंडल 4 मध्ये सक्करदरा आणि इमामवाडा, परिमंडल 5 मधील यशोधरानगर याच्यात संचारबंदीमध्ये 2 तासाची सूट देण्यात आलेली आहे। आणि 3 जे पोलीस स्टेशन आहे झोन 3 मध्ये त्याच्यात कोतवाली तहसील आणि गणेशपेठ हे 3 पोलीस स्टेशनमध्ये जशी होती संचारबंदी ती चालू राहील। नागपूर हिंसाचाराबाबत आणखी एक मोठी बातमी आहे। नागपूर हिंसाचाराचं चक्क बांगलादेश कनेक्शन असल्याचा पोलिसांना संशय आहे। नागपुरातील हिंसाचाराबाबत चिथावणीखोर पोस्ट पोलिसांना आढळली आहे। ही फेसबुक पोस्ट बांगलादेशातून ऑपरेट होणाऱ्या एका खात्यावरून आली आहे। पोलिसांकडे या खात्याची माहिती आहे। सोमवारचा प्रकार छोटासा होता, भविष्यात असे अनेक मोठे प्रकार घडतील असा धमकीवजा इशारा या फेसबुक पोस्टमधून देण्यात आला आहे। सायबर पोलिसांनी फेसबुकशी संपर्क करून हे अकाउंट डिॲक्टिव्हेट करण्याची मागणी केली आहे। नागपुरातील हिंसाचाराचे पडसाद विधान भवनातही पाहायला मिळाले। हिंसाचारामागे बांगलादेशी कनेक्शन असल्यास या प्रकरणाची कसून चौकशी केली जावी अशी मागणी सुधीर मुनगंटीवारांनी केली आहे। तर गुप्तचर यंत्रणा आणि सरकार झोपलंय का असा संतप्त सवाल अंबादास दानवेने केला। कसून चौकशी केली पाहिजे, कारण तुम्हाला माहिती आहे की विधानसभेमध्ये एका उत्तरामध्ये माननीय राज्यमंत्री कदम साहेबांनी हे कबूल केलं की मोठ्या प्रमाणावर पश्चिम बंगालमधले सर्टिफिकेट घेऊन इथं रोहिंग्या आणि बांगलादेशी येत आहे। आणि तेव्हा मी मागणी केली, विनंती केली की मग अशा लोकांना शोधायसाठी कोर्टात जाऊन त्यांना तडीपार करावं लागतं किंवा त्यांच्या देशात सोडावं लागतं। कोर्टामध्ये 10 वर्ष केस चालत नाही आणि म्हणून मी विनंती केली की या संदर्भात फास्ट ट्रॅक कोर्ट केले पाहिजे, ताबडतोब निकाल केले पाहिजे आणि या निकालाच्या दृष्टीने विचार केला पाहिजे। वारंवार हाच मुद्दा मांडतोय की जर बांगलादेशीचे कनेक्ट असेल तर आपलं सरकार झोपलेलं आहे का? आपली पोलीस यंत्रणा, गुप्तचर यंत्रणा, सरकार कोट्यावधी अब्जावधी रुपये पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर खर्च करते आणि इथं बांगलादेशी लोकांचं काही कनेक्शन आहे असं जर येत असेल तर मला असं वाटतं आणखी हे येणाऱ्या काळात मला असं वाटतं एक भीतीदायक प्रकार आहे, हा गंभीर प्रकार आहे असं मी म्हणेल। दरम्यान नागपूर हिंसाचारातील आरोपी फहीम खानचं मालेगाव कनेक्शन समोर आलंय। फहीम खान 5 महिन्यांपूर्वी मालेगावात आल्याचं समोर आलंय। फहीम खान मालेगावात आल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत। विधानसभा निवडणुकीवेळी त्यांना त्याच्या मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीच्या कार्यालयाचं उद्घाटन केलं होतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।